जय भारत मित्रांनो. मध्ययुगात युरोपातून अनेक प्रवासी भारतात आले. त्यापैकीच एक होता विल्यम ब्रुटन. विल्यम ब्रुटन हा इंग्लंडचा प्रसिद्ध दर्यावर्दी होता. दर्यावर्दी म्हणजे समुद्र सफरी करणारा. उदाहरणार्थ कोलंबस, वास्को द गामा इत्यादी. तर या ब्रुटनने सन 1633 मध्ये सध्याच्या ओडिशा राज्यात असलेल्या जगन्नाथपुरी या नगरीला भेट दिली होती. जगन्नाथपुरी हे प्राचीन काळापासून एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तेथे भगवान जगन्नाथाचे भव्य मंदिर आहे. या जगन्नाथाचे भक्त दरवर्षी रथातून आपल्या आराध्याची अर्थात भगवान जगन्नाथाची मिरवणूक काढत असतात, जी जगन्नाथ रथयात्रा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. तर हा दर्यावर्दी विल्यम ब्रुटन ज्यावेळी पुरीला पोहोचला, त्यावेळी पुरीची ही जगन्नाथ रथयात्रा सुरू झाली होती. ब्रुटन हा चित्रकारही होता. त्याने भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेतील रथ आणि मूर्ती पाहिली आणि भराभर त्याचे एक रेखाचित्र बनवलं. ते रेखाचित्र आपण स्क्रीनवर बघत आहात. या रेखाचित्रात आपण स्पष्टपणे पाहू शकता की जगन्नाथाच्या रथाला एका बाजूला 8 आणि दुसऱ्या बाजूला 8 चाके लावलेली आहेत. रथाभोवती अनेक भाविक चाललेले आहेत. एका भाविकाने, जो बहुधा पुजारी असावा, रथातील मूर्तीवर छत्र धरलेले आहे. या रेखाचित्रातील दोन बाबी आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिली बाब म्हणजे रथाच्या चाकांखाली काही भाविक झोपलेल्या अथवा लोटांगण घातलेल्या अवस्थेत दिसत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की ते झोपलेले अथवा लोटांगण घालत असलेले नाहीत, तर रथाची चाके अंगावरून गेल्याने ते एकतर मृत झालेले आहेत अथवा गंभीररित्या जखमी झालेले आहेत. या संदर्भात जी माहिती उपलब्ध आहे ती अशी की जगन्नाथाच्या रथाखाली अस्पृश्यांचा बळी देण्याची प्रथा होती. सदरील रेखाचित्र या माहितीच्या सत्यतेचा पुरावा आहे असे आपणास म्हणता येईल. अर्थात माझ्या मते ही प्रथा जाती व्यवस्थेच्या उगमापासून म्हणजे 9व्या 10व्या शतकानंतर सुरू झाली असावी. कारण 9व्या 10व्या शतकापर्यंत भारतात बुद्ध धम्माच्या महायान आणि थेरयान या ज्या दोन मुख्य शाखा होत्या, त्यातील थेरयान शाखा भारतातून नाहीशी झाली आणि महायान पंथाचे अनेक शाखांत विभाजन झाले. त्यातील एक मुख्य शाखा म्हणजे वज्रयान. आजचा जो ब्राह्मण धर्म आहे तो या महायान पंथ आणि त्याची उपशाखा वज्रयान पंथाचेच अपभ्रष्ट रूप आहे. आजच्या ब्राह्मण धर्मातील सर्व देवदेवतांचे मूळ आपणास महायान व वज्रयान पंथात सापडते. 8व्या शतकानंतर ब्राह्मणांनी हिंदू आणि मुस्लिम राजे महाराजे व बादशाह यांच्या मदतीने भारतातील सर्व बौद्ध भिक्खूंचे सरसहा शिरकाण केले. जे या शिरकाणातून वाचले ते देशाबाहेर निघून गेले. बाकी राहिले उपासक म्हणजे आम बौद्ध जनता. त्यांना ब्राह्मणांनी हळूहळू आपल्या रंगात रंगवले आणि त्यांचे अनेक जातींत व उपजातींत विभाजन केले. ब्राह्मणांच्या या षडयंत्राला जे जुमानले नाहीत, त्यांना ब्राह्मणांनी अतिशूद्र अर्थात चांडाळ योनीत ढकलले. त्यांना मेलेल्या जनावरांचे मृतदेह उचलणे, गटारी साफ करणे, गावात स्वच्छता ठेवणे अशी अस्वच्छ कामे देण्यात आली. त्यांना इतरांचे उरलेले अथवा शिळे पाके तेही भीक मागून खाणे बंधनकारक करण्यात आले. आजही अनेक गावात मांग समाजाचे लोक गावातील उच्च जातीयांच्या अर्थात ओपन ओबीसी यांच्या घरात संध्याकाळी भीक मागून शिळे पाके खाण्यासाठी घेऊन जातात. असो, तर जुन्या काळात या अस्पृश्यांचा वेळ प्रसंगी विविध इमारती, मंदिरे, किल्ले, नदी व ओढ्यांवरील पूल यांच्या खाली बळी देण्याची प्रथा ब्राह्मणांनी सुरू केली होती. जगन्नाथाच्या रथाखाली अस्पृश्यांचा अर्थात पूर्वाश्रमीच्या बौद्ध उपासकांचा बळी देण्याचा प्रघात हा ब्राह्मणांनी सुरू केलेल्या अशाच विकृत अशा नरबळी प्रथेचा एक भाग होता. अर्थात जगन्नाथाच्या रथाखालीच त्यांचा बळी का दिला जात होता ते या व्हिडिओत पुढे स्पष्ट केल्या जाईल. विल्यम ब्रुटनने काढलेले हे रेखाचित्र पुन्हा एकदा काळजीपूर्वक बघा. यात ज्या दोन महत्वपूर्ण बाबींचा मी उल्लेख केला होता, त्यातील पहिली बाब अर्थात अस्पृश्यांचा बळी देण्याचा विधी आपण बघितला. आता बघूया दुसरी बाब.
या रेखाचित्रातील रथात जी मूर्ती दाखवलेली आहे ती नागाची आहे हे लहान मुलालाही समजेल. तर या नागाला 7 तोंडे असल्याचे रेखाचित्रात अगदी स्पष्टपणे दिसत आहे. या 7 तोंडाच्या नागाच्या छायेत मुख्य देवतेची मूर्ती असायला हवी. मग प्रश्न निर्माण होतो की ती मूर्ती कोणत्या देवतेची होती? आज जी रथयात्रा निघते त्यात कृष्ण, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती असतात हे तर तुम्ही जाणताच. पण विल्यम ब्रुटनने स्वतःच्या डोळ्यांनी बघून काढलेल्या रेखाचित्रात कृष्ण, बलभद्र व सुभद्रा यांच्या मूर्ती दिसत नाहीत, तर त्याऐवजी 7 फणा असलेला नागराज दिसत आहे. यामागे नेमकं काय रहस्य आहे? तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पुरीच्या जगन्नाथ मंदिराचा इतिहास आणि त्यासोबत रथयात्रेचा इतिहास शोधणे आवश्यक आहे. पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे शतकांपूर्वी बुद्धविहार होते यावर जवळपास सर्वच इतिहास संशोधक सहमत आहेत. प्रसिद्ध हिंदू संन्यासी स्वामी विवेकानंद यांनीही आपल्या साहित्यात ही बाब अधोरेखित केली आहे. स्वामी विवेकानंद संपूर्ण साहित्य खंड 7 यामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात, टू मेनी मॅन हू नोज एनिथिंग अबाउट इंडियन हिस्टरी, द टेम्पल ऑफ जगन्नाथ इज अन ओल्ड बुद्धिस्ट टेम्पल. We took this and others over and re-Hinduized them. सांस्कृतिक व धार्मिक विषयांवर वृत्तपत्रांत लेखन करणारे प्रसिद्ध स्तंभलेखक केदार मिश्रा या संदर्भात म्हणतात, द इन्स्पिरेशन ऑफ द रथ यात्रा वॉज फ्रॉम द बुद्धिस्ट रिच्युअल ऑफ युजिंग हँडमेड चॅरियट्स where they used symbols of Buddha to popularize the philosophy of ahimsa and no attempts to convert people. अर्थात स्वामी विवेकानंदांसारख्या हिंदू धर्माच्या प्रसिद्ध प्रचारकाचे मत हे प्रातिनिधिक आहे, कारण स्वामी विवेकानंदांना हिंदूंमध्ये खूप मान्यता आहे. ते जाहीरपणे जगन्नाथ मंदिर हे बुद्ध विहार होता ही ऐतिहासिक बाब मान्य करत असल्याने या संदर्भात इतर इतिहास अभ्यासक आणि इतिहास तज्ञांचे मत विचारात घेणे वेळेचा अपव्यय ठरेल. तर आता रथयात्रेचा विषय स्पष्ट करूया. फाह्यान आणि व्हेनसॉंग हे दोन प्रसिद्ध चीनी बौद्ध प्रवासी अनुक्रमे 4थ्या आणि 7व्या शतकात भारतात आले होते. या दोघांनीही आपापली प्रवास वर्णने लिहिली आहेत. फाहियान चीन मधून भारतात येत असताना रस्त्यात त्याला क्यूची हे मध्य आशियातील एक नगरराज्य लागले. तेथील वास्तव्यासंदर्भात तो लिहितो, यहाँ के सब संग्रामों में भगवान बुद्ध की मूर्तियां बहुमूल्य वस्तुओं से आभूषित और रेशमी वस्त्रों से आच्छादित और सुंदर प्रकार से सुसज्जित है. इन मूर्तियों को लोग एक सुंदर रथ पर रखकर बड़ी धूमधाम से निकालते हैं, जिसका नाम रथ यात्रा है. इन अवसरों पर भी बहुत बड़ी भीड़ इन स्थानों पर होती है. व्हेनसॉंग हा दुसरा चीनी प्रवासी आपल्या प्रवास वर्णनात पाटलीपुत्र अर्थात आजचे पाटणा येथील रथयात्रेचे पुढील प्रमाणे वर्णन करतो. प्रत्येक वर्ष रथयात्रा होती है, दूसरे मास की 8वीं तिथि को यात्रा निकलती है. 4 पहिए के रथ बनते हैं, यह यूप पर ठाठी जाती है, जिसमें धुरी और हरसे लग जाते हैं. रथ 20 हाथ ऊंचा और स्तूप के आकार का बनता है. ऊपर से सफेद चमकीला ऊनी कपड़ा मढ़ा जाता है. भांति भांति की रंगाई होती है. देवताओं की मूर्तियां सोने, चांदी और स्फटिक की भव्य बनती है. रेशम की ध्वजा और चांदनी लगती है. चारों कोने पर कलगियां लगती है. बीच में भगवान बुद्ध की मूर्ति होती है और पास में एक बोधिसत्व खडा किया जाता है. बुद्धाची एकूण 100 नावे आहेत. त्यात एक नाव जगन्नाथ हे सुद्धा आहे. जगन्नाथ याचा अर्थ जगाचा स्वामी. व्हिएतनाम व इंडोनेशिया ते इजिप्त व ग्रीस पर्यंत बुद्ध मूर्ती सापडतात. याचा अर्थ असा की ख्रिश्चन व इस्लाम यांच्या उदयाच्या अगोदर या संपूर्ण भागात फक्त बुद्ध आणि बुद्ध धम्म यांचाच प्रभाव होता. जगातल्या सर्वच धर्मांवर बुद्ध आणि बुद्ध धम्म यांच्या तत्वांचा प्रभाव पडलेला आहे. त्या अर्थी जगाचा स्वामी अथवा जगाचा नाथ खऱ्या अर्थाने बुद्धच आहे असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. म्हणून जगन्नाथ हे संबोधन खऱ्या अर्थाने
बुद्धाला उद्देशूनच वापरले गेले आहे. उपरोक्त चर्चेतून पुढील बाबी सिद्ध होतात. 1. पुरीचे जगन्नाथ मंदिर बुद्ध विहार होते. 2. रथयात्रा फक्त भगवान गौतम बुद्धाचीच निघत असे. 3. जगन्नाथ हे संबोधन बुद्धाला उद्देशूनच वापरले जात होते. आता पुढच्या आणि अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया आणि तो म्हणजे विल्यम ब्रुटनने बनवलेल्या रेखाचित्रात दिसणारा नागराज. या संदर्भात एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की साप अथवा नाग हे बुद्धाशी संबंधित आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्ध बनण्याआधी पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्येमध्ये लीन असताना नागराज स्वतः त्याचे रक्षण करायचे अशा कथा प्रचलित आहेत. पण प्रत्यक्षात तसे घडणे शक्य नाही हे कोणत्याही विवेकी माणसाला समजते. बुद्धाच्या डोक्यावर 7 फणांसह नागराजाची उपस्थिती ही प्रतिकात्मक आहे. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की नाग जमातीच्या लोकांनी बुद्धांच्या समाधी अवस्थेत त्यांचे वन्य प्राण्यांपासून आणि मानव भक्षक जमातींपासून संरक्षण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली असावी. भारतीय इतिहासात नाग जमातीची मोठमोठी साम्राज्य होती हे इतिहास सिद्ध आहे. आजही भारतात नागांच्या नावे नागालँड नावाचे एक घटक राज्य आहे आणि देशात नागांच्या नावे कित्येक शहरे आणि गावे आहेत. उदाहरणार्थ नागपूर, नागपाडा इत्यादी. नाग राजवंश हे बुद्ध धम्माचे संरक्षक, पालनकर्ते आणि प्रसारक होते, हेही इतिहास सिद्ध आहे. बुद्ध धम्माच्या प्रचारात नागांचे हे प्रशंसनीय कार्य प्रतिकात्मकरित्या भगवान बुद्धांच्या डोक्यावर 7 तोंडी नागाच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. असंख्य प्राचीन गुहा, स्तूप, विहार यांमध्ये बुद्धाच्या डोक्यावर आपल्या फणाची छाया धरलेला हा नागराज आपणास दिसतो. उपरोक्त सविस्तर वर्णनातून हे सिद्ध होते की 17व्या शतकात जगन्नाथ रथयात्रेला भेट देऊन त्याचे रेखाचित्र काढणाऱ्या विल्यम ब्रुटनने आपल्या रेखाचित्रात जो नागराज दाखवलेला आहे त्याच्या त्या प्रचंड 7 फणांच्या छायेत भगवान जगन्नाथाच्या रूपात केवळ आणि केवळ भगवान गौतम बुद्धाचीच मूर्ती असू शकते, इतर कोणाचीही नाही. याचा अर्थ असा की अगदी 17व्या शतकापर्यंत पुरीचे जगन्नाथ मंदिर हे बुद्ध विहार होते आणि तोपर्यंत भगवान गौतम बुद्ध यांचीच प्रतिमा रथावर विराजमान होत असे. ब्राह्मणांची क्रूरता ही आहे की त्याच बुद्ध रथाखाली ज्यांचे पूर्वज बुद्ध धम्माचे कसोशीने पालन करत असत त्या अस्पृश्यांना त्यांच्या त्या धम्मपरायणतेची आणि ब्राह्मणांना शरण न जाण्याची शिक्षा म्हणून त्यांचा बळी देण्याची अमानवीय प्रथा ब्राह्मणांनी सुरू करून आपल्या विकृत वृत्तीचा परिचय पुन्हा एकदा जगाला करून दिला. पुढे इंग्रजांनी कायदा करून ही विकृत प्रथा बंद केली तेव्हा ब्राह्मणांनी जगन्नाथ मंदिर आणि जगन्नाथ रथ यावरील बुद्धाची मूर्तीच गायब केली आणि त्या जागी कृष्ण, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तीची मिरवणूक सुरू केली आणि त्याच्या समर्थनार्थ आपल्या शास्त्र पुराणांत वेगवेगळ्या कपोलकल्पित कथा कहाण्या रचल्या. अर्थात ब्राह्मणांनी मूर्त्यांच्या या अदलाबदलीचा उद्योग 17व्या शतकानंतरच केला, हे उपरोक्त सविस्तर विश्लेषणातून सिद्ध होते. शेवटी या देशाच्या प्रत्येक रजकणात बुद्धच वसलेला आहे, हेच अंतिम सत्य आहे. जय भारत.